हॅलो फ्रेंड, तुम्ही पाहता आता आळूच्या पानाच्या वड्या कशा करायच्या आहेत आणि तुम्ही जर या पद्धतीने केल्या तर तुमच्या घशामध्ये खवखव होणार नाही. आणि चला तर रेसिपी पाहूयात आपण. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण पाहून घेऊयात आणि झटकीपट बनवून घेऊयात. फक्त 2 मिनिटात छानशी आणि एकदम कुरकुरीत रेसिपी रेडी करूयात. चला मग काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. काल सासूबाईंनी आणलेले आळूचे पानं आहेत आपले, हे पाहू शकता. हे मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेत प्रत्येक पान. आणि हे नाही का लाटणीने लाटून घ्यायचं असतं, पण हे खूप कवळे आहे त्याच्यामुळे मी काय घेणार नाहीये. खूप कवळे आहेत, पाहू शकता. प्रत्येक पान कवळे, एक पण मोठं नाही. आणि हे पान गावरान नाही, तर एकदम छोटे छोटे असतात ना ते पान गावरान असतात. आणि ह्याचा कलर पण आहे ना असा नाही का हिरवा नाहीये जास्त. जे डार्क हिरवे असतात ते गावरान नसतात. हे बघा थोडेसे ही तर ह्यात जरा जास्त पिवळे दिसतात. तर पाहू शकताय मस्त पान आहेत हे, एकदम छान फ्रेश 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 म्हणजे 2 दिवसाचे तसे नाही, तर कालच दिले सासूबाईंनी, पण ते फ्रेश दिसतात. इथं मी बेसन पीठ घेतलंय प्लेटमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर, कढीपत्ता, बरंच काय काय सगळं टाकून घेतलंय ह्याच्या साहित्य. आता ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं, एकदम ही करायचंय, नॉर्मल करायचं. ते करून उकडायचे आळूच्या वड्या. म्हणजे हे बनवल्यानंतर हे स्टँड आहे, त्याच्यामध्ये इडली आणि बाकी काही पण बनवू शकतो, ढोकळा वगैरे. आणि त्याच्यामुळे मी नाही का हे सगळं बनवतं. आळूची पानं वगैरे बनवायचं असेल, वड्या वगैरे, तर ह्याच्यातच बनवते. चला आता बनवूयात, आपण सुरू करूयात. त्याला मळून घेऊयात. हे तर घट्ट सर असं मी मळून घेतलंय, पाहू शकता. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाहीये. आणि आता हे पान आहे ना आपल्याला उलटं घ्यायचंय आणि उलट्या पानावरती असं एकदम मस्त लावून घ्यायचे पूर्ण पानाला सगळीकडे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पान टाकून घ्यायचं आहे. लहान लहान पानं आहेत त्याच्यामुळे आपण अशी ठेवून 4-5 पानं मिळून आपल्याला ही वडी बनवायची. सर्वप्रथम एक मोठं पान घ्यायचं, त्याच्यावरती आपल्याला लहान लहान पानं ठेवून त्याच्यावरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. तर छोटे छोटे आपल्याला 4-5 पानं लावून घ्यायचे असं पाहू शकता. त्याचं लावल्यानंतर त्यात आपल्याला हाताने असं फोल्ड करायचे. मुंबईचं काय पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीये आणि घरामध्ये आमचं नवीन नवीन पदार्थ पण रोज चालू येतं, ते पण काय बंद होत नाहीये. आता बनवायचं चाललेलं आहे. आपण जेवढे पान आहेत तेवढे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला सगळं फोल्ड करून घ्यायचं आहे. हा लक्षात ठेवायचं की उलटं पान घ्यायचं आहे फक्त. आणि अशा पद्धतीने आता आपण बनवून घेऊयात सगळ्या वड्या. वड्या झाल्या, त्याच्या वड्या मस्तपैकी जेवढ्या होत्या तेवढ्या मी बनवून घेतल्या. आता इथं आपण नाही का ठेवूयात स्टँड वरती. मी सेल केलाय चालू आणि आता हे स्टँड आपल्याला ठेवायचं आहे असं. आणि त्याच्यावरती हे झाकण मस्तपैकी. आपण नॉर्मली कसं जाळी वगैरे ठेवतो एखाद्या पातेल्यात, पण माझ्याकडे हे स्टँड असल्यामुळे मला ना खूप सोपं पडतं बऱ्याच गोष्टी करायला. तर आता होईल तर दाखवूयात परत तुम्हाला. गॅस वगैरे बंद केला मी आणि आता पाहू शकताय वड्या पण आपल्या शिजलेल्यात. काढून घेऊयात थंड होऊस तोपर्यंत. इथं वड्या थंड झालेल्या आहेत आणि मी घेतलं होतं तेल. तर तेल पाहते तर काही तेलच नाहीये, त्याच्यामुळे मी ते किटली घासून वगैरे ठेवली होती. कढई पण ठेवली गॅसवरती आणि तेल ओतून घेऊयात. आता तेल गरम झाल्यानंतर इकडे मी पाहू शकते की कट करून घेतलेले आहेत आळूच्या पानांच्या वड्या बारीक बारीक. आणि आता आपल्याला एकदम मंद आचेवरती एकदम खरपूस रंग होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मस्त कलर आलेला आहे, तरी पण अजून थोड्या आतमधून पण शिजल्या पाहिजेत. तुम्ही ते तव्यावरती परतून सुद्धा खाऊ शकतात, पण अशा तळल्यानंतर एकदम क्रिस्पी होतात. आणि ते बाकीचे जे आहेत ते मी नंतर करणारच आहे, पण आता सध्याला एवढ्या मला जेवढ्या खायच्या आहेत तेवढ्या बनवणार आहे. आधीच जर ठेवल्या तर तळून लिस्पीच्या पडतात, त्याच्यामुळे त्यानंतर मी तळून घेणार आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आवडत असेल ही रेसिपी तर नक्की ट्राय करा तुम्ही. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. आणि नसेल केलं तर लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. खूप लालसर झाल्यात. आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. पाहू शकता खूप मस्त दिसत आहेत.
थोड्याच मी तळल्यात, बाकीच्या मी उद्याच्याला तळणार आहे. हे येणार आहेच ड्युटीवरून त्यावेळेस. हे आत्ता संध्याकाळी सई, शेजू, मी आणि आमच्यासाठी तळून घेतलेले आहेत. आज ज्या वेळेस खायच्या आहेत त्याच वेळेस तळून ठेवायच्या, नाही तर त्यानंतर लिचपिच्या पडू शकतात. तर पाहू शकतात खूप छान मस्त तयार झाल्यात. त्याच्यानंतर उरलेल्या पिठाच्या मी मस्तपैकी पोळ्या करून घेतल्या, बेसन पोळ्या, आणि खूप छान लागतात. आणि आज काय स्वयंपाकाचा बिलकुलच बेत नाही आहे, म्हणजेच हेच आपलं शॉर्टकटमध्ये, कारण हे पण नसल्यामुळे आपलं शॉर्टकट चालूच असतं. तर 4-5 ह्या पोळ्या बनवून घेतल्या, त्याच्यासोबतच मस्तपैकी वड्या तयार, त्याच्यानंतर सॉस, आणि झालं मस्तपैकी सई शेजूचं ताट रेडी. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.